अजित पवार व शरद पवार एकत्र येणार, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा खुलासा. काय आहे विषय? प्रफुल्ल पटेल यांनी काय केला खुलासा? चला तर मग पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अजित पवार व शरद पवार एकत्र येण्याबाबत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी बुधवारी सांगितले की त्यांनी भगवान विठ्ठलला प्रार्थना केली की त्यांचा मुलगा आणि त्यांचे काका शरद पवार यांनी पुन्हा एकत्र यावे. आशाताईंनी सकाळी पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल व रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना याबद्दल विचारण्यात आल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. जर पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले तर आम्हाला खूप आनंद होईल. मी स्वतःला पवार कुटुंबाचा एक भाग समजतो. ते असंही म्हणाले की पुनर्मिलनामुळे कोणाचाही अनादर होणार नाही. इतरत्र राष्ट्रवादीचे आणखी एक नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नरहरी झिरवाल म्हणाले की अशा विषयावर बोलण्यासाठी ते खूप कनिष्ठ आहेत, परंतु पुनर्मिलन यांच्यासारखा पक्षाच्या कार्यकर्त्यांना फायदेशीर ठरेल. अजित पवार यांच्या आई आशाताई यांनी बुधवारी कौटुंबिक ऐक्याचे आवाहन करणाऱ्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी 84 वर्षीय शरद पवार यांचे वडील म्हणून वर्णन केले. आम्ही त्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो आणि आम्हाला त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही, पण जर ते पुन्हा एकत्र आले तर आम्हाला खूप आनंद होईल, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. पवार कुटुंबातील ऐक्याचे आवाहन यापूर्वी रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्यासह इतर सदस्यांनी केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि RPI प्रमुख रामदास आठवले यांनी पुनर्मिलनासाठी पाठिंबा दर्शवला. शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ राजकारणाचा अनुभव NDA सरकारसाठी मोलाचा असेल. त्यांनी काँग्रेस सोडावी, ज्याने त्यांना पंतप्रधान केलं नाही, आणि NDAमध्ये सामील व्हावे, ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई यांनी त्यांचा मुलगा आणि त्यांचे काका शरद पवार यांच्या पुनर्मिलनासाठी इच्छा व्यक्त केली. बुधवारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर पंढरपूरमध्ये बोलताना त्या पत्रकारांना म्हणाल्या, पवार कुटुंबातील मतभेद लवकरात लवकर संपावेत अशी माझी इच्छा होती. मला आशा आहे की पांडुरंग माझ्या प्रार्थनांचे उत्तर देईल. 2023 राष्ट्रवादी आणि कुटुंबातील फुटीनंतर काका आणि पुतण्या यांच्यातील सलोख्याबाबत सुरू असलेल्या अटकळीदरम्यान तिचे आव्हान आले आहे. पवार कुटुंबातील ऐक्याचे आवाहन इतर सदस्यांनीही केले आहे. 13 डिसेंबर रोजी आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार अजित पवार पुनर्मिलनासाठी असेच आवाहन केले होते. 12 डिसेंबर रोजी अजितदादाने आपल्या मामाच्या घरी आपल्या कुटुंबियासह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यासह त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट दिल्याने त्यांच्या सलोख्याच्या अटकळीने उधाण आले होते. विभक्त झाल्यानंतर ही त्यांची पहिली वैयक्तिक भेट ठरली. यांच्या अशा प्रतिक्रियावरून असा अंदाज लावला जात आहे की शरद पवार व अजित पवार लवकरच एकत्र येणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.